नमस्कार मित्रांनो. आज एका नवीन व्यक्तीला तुमच्या समोर घेऊन आलो. एक नवीन असं एक व्यक्तिमत्व ज्याने प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या वेगळ्या दिशेनं जाऊन मेहनत केली आणि एक वेगळं स्वतःचं एक वलय निर्माण केलं, एक वेगळं अस्तित्व स्वतःचं तयार केलं आणि एक वेगळ्या ठिकाणी एक वेगळ्या फील्डमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी जिथपर्यंत अजून जास्त पोहोचू शकले अशा फील्डमध्ये जाऊन यश संपादित केलं. आपल्यासोबत आता आज आहेत अजिंक्य साळवे. सध्या हे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जी CGLची एक्झाम होते, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, या एक्झामच्या माध्यमातून यश संपादन करून आज ते कॅगमध्ये ऑडिटर म्हणून काम करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या एक्झाम्स होतात SSC CGLच्या माध्यमातून, त्यातली वन ऑफ द बेस्ट पोस्ट जी आहे ही कॅगची ऑडिटर म्हणून मानल्या जाते. तर अजिंक्य साळवे आज आपल्यासोबत आहेत. त्यांना सध्या ते मुंबई ऑफिसला जॉब करतात, मुंबईच्या ऑफिसमध्ये. त्यांना आज तुमच्यासमोर यासाठी आणण्यामागचं एक पर्पज असं की बँकिंगची बरेच तयारी करणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, रेल्वेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, पण आपल्या विद्यार्थ्यांना अजूनही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांचं जे आहे हे तेवढं जास्त अवेअरनेस नाही आहे. तर डेफिनेटली त्यांचं एक इच्छा होती की सर मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी SSCची तयारी केली पाहिजे. खूप चांगल्या पोस्ट आहेत. चांगल्या म्हणल्यापेक्षा मी असं म्हणेल की ज्याला आपण प्रेस्टिजियस पोस्ट म्हणूयात अशा पोस्ट आहेत आणि प्युअरली केंद्र सरकारची नोकरी आहे. तर वेलकम करूया अजिंक्यांचं. अजिंक्य, तुमचं खूप खूप स्वागत सारथी एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद सर. मुद्दा असा आहे की स्टाफ सिलेक्शनच्या कमिशनच्या ज्या एक्झाम्स होतात किंवा रेल्वे एक्झाम ज्या होतात याच्यासाठी आपण एक सारथीच्या माध्यमातून एक वेगळं डेडिकेटेड यूट्यूब चॅनलसुद्धा आपण यासाठी तयार केलं आहे, सो दॅट यानंतर जे विद्यार्थ्यांना SSC किंवा रेल्वे करायचं तिथे एक प्रॉपर गायडन्स त्यांना मिळावं. तसं अजिंक्य यानंतर आपल्यासोबत कनेक्टेड आहेतच. हेही तुम्हाला ते यूट्यूब चॅनलवर गाईड करतील. त्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे किंवा तुम्ही यूट्यूबलाही सर्च करू शकता. सारथी SSC आणि सारथी रेल्वे, सारथी SSC अँड रेल्वे या यूट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. तर पुन्हा एकदा अजिंक्यचं मी स्वागत करतो. अजिंक्य, थोडंसं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशन याबद्दल थोडंसं आम्हाला इंट्रोड्यूस करून द्या. माझं एज्युकेशन झालंय इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी. अच्छा. जे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये कॉलेज आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग. अच्छा. त्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील होते, ते 2017मध्ये एक्सपायर झाले. ते सुद्धा रेल्वेमध्ये होते. अच्छा. रेल्वेमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजे जुना एक याचा बॅकग्राऊंड आहे. बॅकग्राऊंड आहे आम्हाला गव्हर्नमेंटचा. आजोबा पण रेल्वेमध्येच होते. अच्छा, आजोबाही रेल्वेमध्ये. हां, ते पण रेल्वेत होते आणि आईचे वडील ते पण लोको पायलट होते. अच्छा, तेही रेल्वेमध्ये होते. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे रेल्वेचंच बॅकग्राऊंड म्हणावं लागेल. गव्हर्नमेंटचा बॅकग्राऊंड आहे आधीपासून. अच्छा. मी एकदा सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं ॲक्च्युली की सरांचं रेल्वेमधून NTPCच्या माध्यमातून पण सिलेक्शन झालं होतं. असिस्टंट स्टेशन मास्टर, स्टेशन मास्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं. लेवल 6ची पोस्ट आहे. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जसं SSC तर मी सांगितलं CGLमधून, CHSLमधून पण सरांचं सिलेक्शन झालं होतं पोस्टल असिस्टंट म्हणून. तर मल्टिपल सिलेक्शन्स आहेत त्या फील्डमध्ये सुद्धा. तुमचं मग मूळ गाव कुठलं ॲक्च्युली? मी वैजापूर घायगावचं आहे. अच्छा, म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामधूनच बिलॉंग करतात. संभाजीनगर जिल्ह्यामधून. अच्छा, मग तुमचं अर्ली शिक्षण कुठून झालं, सुरुवातीचं शिक्षण? जसं की माझे वडील रेल्वेमध्ये होते, तर आमची पोस्टिंग होत राहायची. तर 5 वर्षानं ट्रान्सफर होत राहायची आमची. तर स्टार्टिंगला वडिलांची सर्व्हिस मुंबईमध्ये होती. त्यानंतर त्यांची भुसावळ जे आहे, जो मोठा जंक्शन आहे रेल्वेचा, तिकडे पोस्टिंग झाली. त्यानंतर नगर, जसं की ते सेंट्रल रेल्वेमध्ये होते. तर हे SCR रेल्वेमध्ये येतो आपला संभाजीनगर. त्यामुळं इकडं पोस्टिंग म्हणजे इकडे ट्रान्सफर कधी भेटली नाही. सेंट्रल रेल्वेमध्ये सगळीकडे पोस्टिंग भेटली. अच्छा. तर माझं जसं जसं ट्रान्सफर होत गेली तसं शिक्षण मग त्या गावात शिक्षण होत गेलं. नगरमध्ये झालंय, सोलापूरमध्ये. अच्छा. 12वी पर्यंत सोलापूरमध्ये. 8वीच्या आधी मी तिकडं नगरमध्ये होतो. अच्छा. त्याच्या आधी भुसावळ, जे की जळगाव डिस्ट्रिक्ट. अच्छा, म्हणजे असं फिक्स नाही की याच ठिकाणी माझं एज्युकेशन एक जागी डायरेक्ट झालेलं नाहीये. ग्रॅज्युएशन माझं पुण्यामध्ये झालं. मग इंजिनिअरिंग नंतर मग इकडे वळण्याचं काय रिझन होतं किंवा इकडे का वळला? इंजिनिअरिंग नंतर जसं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असल्यामुळं इतकं जास्त, जसे माझे सिनियर्स होते त्यांना पण इतकं जास्त पॅकेज नव्हतं. जसं काही जण 15-16 हजारच्या पेमेंटवर काम करत होते, काही जण 20,000. मग म्हणलं यार, हे तर एवढं तर आपण डिझर्व करत नाही. आपल्याला तर जरा चांगलंच पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी मी विचार केला एखादा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे. मग त्यावेळेस
जसं बँकिंग ऐकलं होतं, तर बँकिंगकडे मी म्हणजे बँकिंगचं प्रिपरेशन चालू केलं होतं. अच्छा, बँकिंग केलंय सुरुवातीला? बँकिंगचं आधी स्टार्टिंगला मी प्रिपरेशन चालू केलं होतं. मित्रांचे नोट्स बिट्स घेतले होते, त्यातून मी स्टडी केलं होतं. एक 4 महिने बँकिंगचा अभ्यास केला. अच्छा. त्यानंतर SBI ची पण एक एक्झाम दिली होती प्री. अच्छा, SBI PO की क्लर्क प्री दिली होती, ते अजून लक्षात नाही मला. 2016च्या टायमाला दिली होती. अच्छा, 2016 असणार ती. बरं. तर त्यानंतर एकदा बसमध्ये चाललो होतो, तर एक जण भेटला मला. तर तो SSC CGLचं प्रिपरेशन करत होता. अच्छा, महाराष्ट्रातलाच होता? हा, महाराष्ट्रातलाच होता. नागपूर साईडचा होता तो, विदर्भमधला. तर त्यानं मला सांगितलं की CGL बद्दल सांगितलं त्यानं, की बँकिंग पेक्षा CGL बेस्ट आहे. ते आमचं डिस्कशन झालं. मग त्यानं काही गोष्टी सांगितल्या की जसं त्याच्यामध्ये पॉवरफुल पोस्ट आहे, CBI, नार्कोटिक्स आहे, ऑडिटर, CAG, हे सगळे त्यानं पोस्ट सांगितले. परत त्यानं सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला फॉरेन पोस्टिंग पण भेटते. अट्रॅक्टिव्ह वाटलं की हे तर बेस्ट आहे. आणि डायरेक्ट म्हणजे तुम्हाला एक पॉवरफुल डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे नाव ऐकूनच लोक थोडं घाबरतात. हा, मग मला यार हे तर सगळे पॉवरफुल पोस्ट आहे याच्यामध्ये, GST इन्स्पेक्टर. मग मला त्याच्याकडे अट्रॅक्शन जरा फील झालं. मग मी त्याच्यावर भरपूर रिसर्च केला, बघितलं की महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडं तसे क्लासेस आहे का. पण त्यावेळेस मला काही असे क्लासेस सापडले. महाराष्ट्रात डेडिकेटेड SSCचा क्लास नव्हताच, म्हणजे आताही सध्या नाहीच ऑलमोस्ट. बँकिंगचे होते, पण SSCचे तसे मला सापडले नाही. बरोबर. मग रिसर्च केलं, त्यानंतर मला दिल्लीचं माहीत पडलं. दिल्लीचं मला म्हणजे त्याबद्दल अट्रॅक्शन जास्त का वाटलं दिल्लीबद्दल, तर तिथं जे टीचर होते शिकवणारे, ते ऑलरेडी सिलेक्टेड होते. ज्यांना म्हणजे जसं आम्ही एक्झाम क्रॅक केली तसं ते पण एक्झाम क्रॅक केले होते. मग त्यांना माहित होतं की स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, एक्झॅक्टली कसं जायचं, कशा वे मध्ये अभ्यास केला तर सिलेक्शन होतं. बरोबर. तर मग म्हणलं ह्यांच्याकडून जर आपण घेतलं एज्युकेशन तर आपल्याला सक्सेस भेटू शकतो. दिल्लीला गेला? मग मी दिल्लीला गेलो. अच्छा. दिल्लीला गेलो, 6 महिने तिथे क्लासेस केले. मग क्लासेस केल्यानंतर एक्झाम द्यायला लागलो. 2017ची गोष्ट आहे. अच्छा. मग 2017 मध्ये वडील एक्सपायर झाले सप्टेंबर महिन्यात. तर मग त्यानंतर थोडंसं परत यावं लागलं. थोडंसं हे झालं, डायव्हर्जन झालं थोडं. मग त्यानंतर मी जसं प्रिपरेशन केलं होतं, तर त्यामुळे मला वाटलं की यार आपण जे शिकलोय ते आपण महाराष्ट्राच्या मुलांना दिलं पाहिजे. तर त्या टायमिंगला भुसावळला मी क्लासेस चालू केले होते. स्वतःचे क्लासेस स्वतःचे SSC आणि रेल्वेचे क्लासेस चालू केले होते. कारण त्यावेळेस ग्रुप D आणि ALP ची रिक्रुटमेंट आणि माझ्या डोक्यात होतं की जसं दिल्लीमध्ये सिलेक्टेड लोक शिकवतात आणि त्यांच्या थ्रू सिलेक्शन जास्त होते, तसं आपण पण रिझल्ट काढला पाहिजे. मग त्यासाठी मी पण ALP चा फॉर्म भरला होता. तुम्ही स्वतः पण? मी पण असिस्टंट लोको पायलटची एक्झाम दिली होती. प्री झालो, मेन्स पास झालो. त्यानंतर मी सायकोमेट्री एक्झामला काही गेलो नव्हतो. अच्छा. कारण मी विचार केला की आपल्याला फायनली तर ही एक्झाम द्यायची नाही. प्री मेन्स आपण क्रॅक केलेलं आहे, म्हणजे मुलांना माहित पडले की आपण त्या लेवलला आहे आपण. करेक्ट. मग त्यानंतर 2019 मध्ये लगेच NTPC ची रिक्रुटमेंट आली. ती पण चांगली भरपूर वॅकन्सी होत्या त्याच्यामध्ये पण. मग त्याच्यामध्ये स्टेशन मास्टर जी टॉपची पोस्ट होती, लेवल 6 ची पोस्ट, त्याच्याकडे मला म्हणजे बऱ्यापैकी हे वाटलं की यार ही पोस्ट बेस्ट पोस्ट आहे. NTPC मधली टॉपची पोस्ट आहे आणि मला रेल्वेतलं बऱ्यापैकी माहिती होतं, जसं तर स्टेशन मास्टर पण मला म्हणजे त्याचं वर्किंग आणि ते सगळं माहित होतं आधीपासून. आणि मग मी त्याचं प्रिपरेशन चालू केलं. आणि CGLचं जसं मी प्रिपरेशन केलं होतं त्या गोष्टीचा मला इकडे फायदा झाला. बरोबर. कारण CGLचं जे प्रिपरेशन आहे ते एक्झॅक्टली म्हणजे NTPCचं थोड्या वरच्या लेवलचं प्रिपरेशन आहे. जास्त काही नाही, पण थोडं वरच्या लेवलचं आहे. म्हणजे तुम्ही डिफिकल्टी लेवल थोडीशी आहे फक्त, बाकी काही नाही. तर CGLचं प्रिपरेशन एखाद्याने केलं तर NTPC तो आरामात काढू शकतो, म्हणजे एकदम इझिली. जसं मी ALP फर्स्ट एक्झाम ALP इझिली काढली, जास्त काही वेगळं काही प्रिपरेशन नाही केलं. तेच CGLचं प्रिपरेशन, ते पण बेसिक लेवलला ते ALP मध्ये होतं, आरामात ते पास झालो. त्यानंतर NTPC ची आली, ती एक्झाम दिली, प्री झाली 2019 मध्ये. त्यानंतर आलो लॉकडाऊन. लॉकडाऊनच्या ड्युरेशन मध्ये काहीच एक्झाम होत नव्हते, सगळं बंद झालं होतं. मग ते माझे जे आधीचे स्टुडंट मला कनेक्टेड होते त्यांना मी त्या ड्युरेशन मध्ये ऑनलाईन शिकवत राहायचो. व्हॉट्सअपवर ते डाऊट विचारायचे, व्हॉट्सअप व्हिडिओ थ्रू मी त्यांना सांगत राहायचो. मग त्यानंतर जसं लॉकडाऊन उघडलं, NTPC ची मेन्स एक्झाम झाली. मेन्सचं प्रिपरेशन चांगलं चालूच होतं, मेन्स क्लिअर झाली. त्यानंतर स्टेशन मास्टरची नंतर सायकोमेट्रिक एक्झाम राहते, ती एक्झाम झाली, ती क्रॅक झालो. त्यानंतर मेडिकल नंतर मग मेडिकल जसं आपण पास झालो का मग आपल्याला डिव्हिजन अलॉट होतं. तर
तर मला मुंबई सेंट्रल वेस्टर्न रेल्वेचा मुंबई सेंट्रल डिव्हिजन अलॉट झाला. महाराष्ट्रातच होता हा, महाराष्ट्रातच. म्हणजे जे पाहिजे होतं की महाराष्ट्रात आपल्याला पाहिजे होतं जॉब ते पण भेटलं आणि एक NTPCचा टॉप लेवलचा जॉब पण भेटला. बरोबर. मग त्यावेळेस मी फुल्ली सॅटिस्फाय झालो होतो की चला ठीक आहे, म्हणजे काहीतरी चांगलं अचीव्ह केलं आपण. आपलं जे प्रिपरेशन जे दिल्लीला आपण गेलो होतो एखाद्या सिलेक्टेड टीचर कडून जे शिकलो होतो त्याचं आपल्याला भेटलंय फायनली. करेक्ट. मग त्यानंतर मी CGLचं थोडंसं हे झालं होतं फ्री झाल्यामुळं, जसं की सिलेक्शन झाल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. तर मी रिलॅक्स झालो होतो. त्यावेळेस 22ची CGL पण दिलेली होती मी त्याच ड्युरेशन मध्ये, आणि मेन्सला एक 6 महिन्याचा ड्युरेशन होता. जसं मी मेडिकल ते सगळं देऊन आलो इथं, NTPCचं पूर्ण संपलं होतं. NTPCचं सगळं अलोकेट झालं, फक्त ट्रेनिंगचं येणार होतं. ट्रेनिंग कधी कोणत्या बॅच मध्ये ते एवढंच येणार होतं. आणि ती ट्रेनिंग असती जयपूरला आणि उदयपूरला ट्रेनिंग राहते ती वेस्टर्न रेल्वेची. मग त्याचं लेटर येणार होतं ट्रेनिंगचं. तर त्यावेळेस मी म्हणजे एकदम फ्री झालेलो होतो, एकदम रिलॅक्स. घरचे पण एकदम रिलॅक्स होते की चला ठीक आहे, जॉब सिक्युअर झाला, चांगल्या लेवलचा जॉब झाले आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग आहे. मग SSC CGL बद्दल मी थोडंसं हे म्हणजे त्यावेळेस रिलॅक्स झालं. हा, म्हणजे जवळपास 6 महिने मी काय अभ्यासच केला नव्हता, पण माझं जे प्रिपरेशन होतं आधीचं, आणि मुलांना जे शिकवलेलं होतं मी, त्या गोष्टी मला व्यवस्थित म्हणजे कामाला आले. आणि 6 महिन्यानंतर एकच दिवस मी मेसच्या 1 दिवसा पहिले थोडेसे फॉर्म्युला रिवाइज केले, एक्झामला गेलो आणि ऑडिटर ही पोस्ट काढली मग मी शेवटी. अच्छा, म्हणजे मग तेवढ्या अभ्यासावरच झालं. मधल्या काळात अभ्यासच केला नव्हता. मधल्या काळात 6 महिन्यात मी पुस्तकाला बिलकुल हात लावला नव्हता. चला ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की कर्म करते रहो, फल की अपेक्षा मत करो. ते आज नव्हते भेटणारच डेफिनेटली. तर मला ऑडिटर पोस्ट पण भेटली. तो एक ओपन विचार, म्हणजे माइंडसेट जो पॉझिटिव्ह होता की आपल्याकडे NTPCची हे आहे, पोस्ट आहे, तर त्याच्यामुळे एक्झाम मध्ये पण मे बी असं होतं की आपण चांगलं परफॉर्म करू. तो एक रिलॅक्स माइंडसेट, एक सेक्युअर की चला आपण सेक्युअर झालो, आता आपण आरामात एक्झाम देऊ शकतो. मग कॅगच का निवडलं? CBI किंवा नार्कोटिक्स किंवा इन्कम टॅक्स, GST हे का नाही? तर बघा सर, कॅगचं असं आहे, CAG म्हणजे हे इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट मध्ये येतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑडिट करतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिस आहे त्यांचं आपण ऑडिट करतो. इव्हन आपण रेल्वेचं सुद्धा ऑडिट करतो. म्हणजे CAG मध्ये असे 4 विंग आहे. कमर्शियल ज्याच्यात की मी आहे, त्याच्यामध्ये SBI चे व्हेंचर्स, परत बँकचे CCI झालं, ऑटोनॉमस बॉडीज जे झाले, सिडबी ह्यांचं ऑडिट आम्ही करतो. आणि बाकी एक सिव्हिल विंग राहते. सिव्हिल विंग मध्ये जसं स्टेट गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहे, जसं कलेक्टर ऑफिस झालं, आपलं इकडचं घाटी हॉस्पिटल झालं, ह्या सगळ्यांचं ऑडिट सिव्हिल CAG वाले करता. CAGचं सिव्हिल ऑडिट. त्यानंतर एक रेल्वे विंग पण असते. रेल्वे विंग रेल्वेचे ऑडिट, प्युअरली रेल्वेचे सगळे, म्हणजे रेल्वेचे प्रोजेक्ट, रेल्वेमध्ये काय काय होतंय, रेल्वेमध्ये रूल फॉलो होत आहे की नाही, ते सगळ्या गोष्टी एज अ इन्स्पेक्शन म्हणून ते ऑडिटर त्या CAG वाल्या त्या विंगकडे, रेल्वेवाल्या विंगकडे राहतात. त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला रेल्वेचे सगळे फॅसिलिटी पण भेटतात. म्हणजे मी स्टेशन मास्टर सोडलं, पण उद्या मला जर तिकडच्या विंग मध्ये ट्रान्सफर भेटली रेल्वेवाल्या, स्टेशन मास्टर पेक्षा जास्त फॅसिलिटीज तुम्हाला इकडं मला फॅसिलिटीज पण भेटेल आणि ती पॉवर पण राहणार, रेल्वेमध्ये असल्यासारखं फॅसिलिटी पण भेटणार. बरोबर. आणि चौथी विंग कुठली त्याच्यामध्ये? चौथी विंग हे झाले सिव्हिल, कमर्शियल, सेंट्रल गव्हर्नमेंटचा असावं मे बी. ती डिफेन्सची एक आहे. त्याच्यामध्ये आपण जे डिफेन्स इक्विपमेंट परचेस करतो, जसं तेजस, हे सगळे जे परचेस करतो ना, त्याचं ऑडिट होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय स्कॅम झाले का, काय झालं. लास्ट टाइम तो बोफोर्स घोटाळा आला होता मे बी, मग तो आला असावा. तर ते सगळं डिफेन्स ऑडिट, जसं की पुण्याला त्याचं ऑफिस आहे आपला, तिथं पण पोस्टिंग भेटते आपल्याला. म्हणजे ओव्हरऑल आपण सगळीकडे याच्यामध्ये जाऊ शकतो ह्या एका डिपार्टमेंट मधून. आणि इन्कम टॅक्स, GST ह्यांचं पण ऑडिट CAG करतात. तुमचं त्यांचंही करतात. ठीक आहे, म्हणजे ॲज गुड ॲज CBI आहे. म्हणजे या सगळ्यांचे हेड आहे CAG. CAG कुठल्या पण ऑफिस मध्ये जाऊन ऑडिट करू शकता, पण ते आपल्याकडे येऊन आपल्याला ऑडिट करू शकतात. त्यांच्याकडे ती पॉवर नाही आहे जी CAG कडे. त्यामुळे कॅग निवडला. त्यामुळे मी कॅग मला बेस्ट वाटलं. अच्छा, बढिया, ग्रेट. चला, भरपूर उत्तरं भेटले. आता जसं मी अगोदर विचारलं की ग्रॅज्युएशन तुमचं 2016 झालं, आणि मग तुम्ही बँकिंग निवडलं, मग बँकिंगमधून SSC, मग SSC मधून पुन्हा रेल्वे, पुन्हा SSC. तर मधल्या काळात एक 5-6 वर्षांचा हा जो ड्युरेशन आहे, तर हा ड्युरेशन
मध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की यार होत नाही, मग चला पुन्हा बँकिंग करूया किंवा मग पुन्हा दुसरं काहीतरी करूया? किती जरी झालं तर एखाद्या वेळेस तर माणसाला वाटतंच थोडं की निगेटिव्ह आपलं डिसिजन चुकलं तर नाही. कारण की जसं मध्ये लॉकडाऊन आलं बरोबर त्यावेळेस थोडासा मी डिप्रेस झालो होतो. कारण की त्यावेळेस एक्झाम होत नव्हते. मग बरोबर असं वाटत होतं की आपला डिसिजन तर चुकला नाही. बरोबर बँकिंगचे एक्झाम व्हायच्या त्यावेळेस होत पण होते आणि constantly फ्रिक्वेन्सी जास्त जास्त होती होती, SSC correct. पेक्षा. हो करेक्ट. मग त्यावेळेस वाटत होतं. पण मी म्हणलं नाही यार, आपण चूज केलं ना SSC तर SSCच करणार. मग ते SSCच्या एक्झाम आता बरेचदा नंतर कसं होतं टायमिंग ना व्हायला की लागले तसे. बरेचदा असं होतं की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा मुलगा, त्याचं तुम्ही आता म्हटलं की बँकिंगची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे आणि आपल्याकडे बँकिंगची तयारी करणारा क्राऊड मोठा आहे. थोडं एखाद 2 एक्झाम फेल झालं की लागतं अरे यार, मी बँकिंग करून चूज करून चुकी तर नाही केली ना. स्टील एवढ्या वॅकन्सीज येतात, एवढी फ्रिक्वेन्सी आहे, रिक्रुटमेंट ट्रान्सपरंट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी पण हे कुठंतरी वाटतं मुलांना. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला की तुम्ही तर म्हणजे असं होतं की समुद्रातून हिरा काढायचा होता SSC CGL म्हणून किंवा मग आपण रेल्वे म्हणूयात, तर थोडंसं फ्रिक्वेन्सी कंपॅरेटिव्हली कमी, स्टील तुम्ही तिथं टिकून राहिला. त्याच्या मागचं हे रिझन होतं की ते ह्युमन नेचर आहे. थोडंसं आपलं वाटतंच, कारण की स्वाभाविकच आपल्या आहे. अकॉर्डिंगली जर गोष्ट झाली नाही तर आपल्याला थोडंसं वाटतं की माझं डिसिजन तर नाही चुकला. करेक्ट. पण आपण त्याच्यावर राहिलो, कन्सिस्टन्सी राहिलो जर पाहिजे. ठेवली आपण बरोबर, तर 100% सक्सेस भेटतो. सिलेक्शन होतं. करेक्ट करेक्ट, ग्रेट ग्रेट ग्रेट. नेमका अभ्यास करताना कसा केला तुम्ही, स्वतः अभ्यास कसा केला? मी जसं दिल्लीला गेलो, हो, दिल्लीमधून सिलेक्टेड जे टीचर होते त्यांना क्लास प्रॉपरली गाईड केलं. हो हो हो. मी मॅथ्स राकेश यादव सरांकडून केलं होतं त्यावेळेस. बरं. त्यानंतर इंग्लिश क्रिस्टोफर सर होते, त्यांच्याकडून केलं होतं. हां. मग ते केल्यानंतर जीके वगैरे रिडिंग होऊन जातं. जीके रिडिंग तुमच्या वेळेस मला वाटतं की फक्त प्रीलाच, म्हणजे टियर 1 ला जीके आणि रिझनिंग होतं. त्यावेळेस प्रीलाच आता टियर 2 ला पण आहे. आता तर मेन रोल प्ले करतोय. तेच ना. त्यामुळे अगोदर कसं होतं की अगोदर नव्हतंच, तर त्यामुळे तेवढं टेम्पररी केलं तरी होऊन जायचं. हो, आणि रिझनिंग साठी तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले तरी सफिशियंट आहे. जसं की मी बँकिंगचं आधी प्रिपरेशन करत होतो, रिझनिंग मला काही असं वाटलंच नाही. रिझनिंग म्हणजे खूपच काही इझी स्पेशल किंवा याला टाइम द्यायची गरज आहे करेक्ट. काही जास्त काही टाइम. बँकिंगचा सिलेबस आणि SSCचा सिलेबस, आता तुम्ही दोन्ही बघितले, जवळून बघितले, काय वाटतं दोन्ही सिलेबस मध्ये कंपॅरिझन करत असताना? दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर SSCचा सिलेबस इझिएस्ट आहे बँकिंगच्या कंपॅरेटिव्ह. बरं. फक्त तिथे ऍडिशनल आहे जीके. हो. मॅथ्स थोडा ऍडव्हान्स मॅथ्स ऍडिशनल आहे. पण बाकीचा जर पोर्शन बघितला मॅथ्सचा तर तो बँकिंग पेक्षा इझी आहे. आणि रिझनिंग तर खूपच जास्त इझी आहे SSCचा. बरोबर. इंग्लिशचा पण लेवल बँकिंग पेक्षा कमी आहे इकडं. जीके साठी काय रेफरन्स वापरले होते? मी जीके साठी लुसेंट बुक रेफर केली होती. लुसेंट आणि आर्यहंत हे 2 बुक यूज केले होते. आणि त्यावेळेस किरणची जे प्रिव्हियस इयर त्यावेळेस जास्त फेमस होतं आणि तेच लोक यूज करत होते. तर MCQ साठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन साठी मी ते रेफर करत होतो. आजच्या तारखेत तसं पिनाकल पण आहे, पण त्यावेळेस मी किरण यूज केलं होतं. बरोबर. आता मी असं म्हणतोय की एक नवीन विद्यार्थी आहे, सपोज आता बरेच विद्यार्थी असे की ज्यांना SSC CGL तेवढं माहित नाही किंवा SSCच माहित नाही मुळात. बेसिकली लिटरली असं होतं की जर आपण SSC म्हणलं 10वी म्हणतात लोक, असं अशी महाराष्ट्रात काही ठिकाणी परिस्थिती आहे. थोडंसं आम्हाला SSC बद्दल सांगा ना, की SSC मध्ये नेमक्या कुठल्या एक्झाम्स होतात, इयरली एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असतो? तर SSC मध्ये 10वी पासून तर ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सगळ्या टाईपचे एक्झाम आहे. बरोबर. जसं बघा 10वीला MTS लेवलची एक्झाम राहते, मल्टीटास्किंग स्टाफ. आणि हे असं नाही की ही एक्झाम म्हणजे लोवेस्ट एक्झाम आहे, तसं नाही. माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत जे काही ऑडिटर आहे ते MTS होते एक 6-7 वर्षा पहिले. आज ते ऑडिटर आहे माझ्यासोबतच. अच्छा, म्हणजे प्रमोशन घेऊन, इंटरनल प्रमोशन तुम्ही इथपर्यंत देऊ शकता. प्रमोशन घेऊन फास्ट प्रमोशन आहे. आणि जे मी म्हणजे आता ऑडिटर आहेत ते माझ्यासोबत, म्हणजे MTS जे 6-7 वर्षापूर्वी होते ते आज माझ्यासोबतच ऑडिटर आहे. म्हणजे तो बेनिफिट SSC देतं. बरं, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की आता जे MTS ची पोस्ट आहे, तर ही पण तुमच्याच डिपार्टमेंटसाठी MTS कंडक्ट करतं? म्हणजे लाईक SSC CGL मधून नार्कोटिक्स मधून जर ऑफिसर येतोय नार्कोटिक्स मध्ये, तर तोच MTS नार्कोटिक्स मध्येच येणार का? MTS मधून पण नार्कोटिक्सचे पोस्ट भरले का? हो, म्हणजे असं म्हणतोय. जसं MTS ची आपण एक्झाम देतो, एक्झाम दिल्यानंतर डायरेक्टली अलोकेट होता आपल्या मार्कवर की आपलं डिपार्टमेंट कोणतं भेटणार. करेक्ट. मग ते आपल्या हातात नसतं, ते डायरेक्ट तिकडूनच अलॉट. आपल्याला प्रेफरन्स विचारले, जसं आपल्या SSC CGL मध्ये प्रेफरन्स विचारतात, तसं नाहीये इथं प्रेफरन्स. आपल्याला डायरेक्टली चांगल्यातलं चांगलं डिपार्टमेंट आपला मार्क असेल तर भेटतं, मार्कानुसार भेटतं आपल्याला. बरोबर. मग ते डिपार्टमेंट भेटलं तर त्या डिपार्टमेंटमध्ये जसे प्रमोशन असेल, जसं इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट असेल तर MTS ला पुढं
टॅक्स असिस्टंट बनतो. टॅक्स असिस्टंट मग टॅक्स असिस्टंट पुढे जाऊन इन्स्पेक्टर बनतो. मग ह्या डिपार्टमेंट वाईज व्हॅरी करतं की तुम्हाला एमटीएस नंतर डिपार्टमेंट कोणता भेटतं. सीबीआय मध्ये एमटीएस असेल तर पुढे जाऊन तुम्ही सब इन्स्पेक्टर बनू शकता. तर हे डिपार्टमेंट वाईज व्हॅरी करतं. बरं. आणि 10वी बेसिसवरची पोस्ट सिंगल एक्झाम असते. 10वी बेसिस एमटीएस आणि सिंगल एक्झाम असते. त्याच्यानंतर आहे CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल. करेक्ट. याच्यामध्ये बघा डेटा एंट्री ऑपरेटर ही पोस्ट, LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क ही पोस्ट आहे. आमच्या ऑफिसमध्ये LDC आणि डेटा एंट्री ऑपरेटर जे लागले होते ते 2 वर्षानंतर ऑडिटर बनले. 2 वर्षानंतर डिपार्टमेंटमध्ये खूपच जास्त प्रमोशन एकदम फास्ट आहे. मी आता ऑडिटर लागलोय. 3 वर्षानंतर मी डिपार्टमेंटल एक्झाम साठी एलिजिबल होणार. ती डिपार्टमेंटल एक्झाम पास झालो का लगेच मी असिस्टंट ऑडिट ऑफिसर म्हणजे क्लास 2 गॅझेटेड ऑफिसर राहणार, जे की CGL ची टॉप पोस्ट आहे. तर इतक्या फास्ट प्रमोशन आहे. CHSL मग CHSL एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो 12वी लेवलची आहे. 12वी झालेला विद्यार्थी CHSL पण देऊ शकतो आणि MTS पण देऊ शकतो. म्हणजे MTS तुम्ही आले किंवा CHSL थ्रू तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही CGL ची पोस्ट पुढे भेटणारच तुम्हाला भेटून जाणार काही वर्षानंतर. करेक्ट. त्याच्यानंतर आहे CGL, बरोबर, जे की ग्रॅज्युएट लेवलवर. बरोबर आहे. CGL मधून किती टेंटेटिव्हली डिपार्टमेंटमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं? CGL मध्ये सर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, GST आहे, जसं की माझं कॅग आहे, त्यानंतर नार्कोटिक्स, ED, बरोबर, आणि असे भरपूर CBI भरपूर असे डिपार्टमेंट आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ज्यावेळेस आपण एक्झाम देतो ना, एक्झाम दिल्यानंतर जे मेन्सचे मार्क आहे त्या मेन्सच्या मार्कवर डिसाईड होतं की आपल्याला डिपार्टमेंट कोणता भेटेल. हे CGL मध्ये आहे. मग आपण डिपार्टमेंटचं प्रिफरन्स देतो. प्रिफरन्स अकॉर्डिंग स्टेट आणि विथ प्रिफरन्स ज्यावेळेस देतो मग त्या अकॉर्डिंग ते आपण जसं प्रिफरन्स दिलं त्या वे मध्ये आपल्याला भेटतं. जसं मी ऑडिटर हा फर्स्ट याच्यावर टाकला होता महाराष्ट्रामधला, तर ते मला ऑडिटर भेटलं. अच्छा. याच्यामध्ये असंही होतं की SSC म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा, मग जॉईनिंग पण बाहेरच कुठेतरी होणार, असा एक मराठी विद्यार्थ्यांमध्ये एक फोबिया आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रातल्या आपल्या मुलांना ॲडव्हान्टेज असा आहे की आपल्या इकडे सगळ्यातून जास्त वॅकन्सी राहतात. कारण आपलं हे मुंबई जे आहे फायनान्शियल कॅपिटल आहे. त्या असल्यामुळं मॅक्सिमम गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहे ते मुंबईला आहे. आणि SSC चे पण मॅक्सिमम ऑफिसेस मुंबईला आहे. मग त्यामुळं काय होतं, एखाद्या स्टुडंटनं सिलेक्शन घेतलं तर त्याला मुंबई भेटायचे चान्सेस जास्त आहे. बरोबर. नॉर्थ किंवा दुसरं भेटण्यापेक्षा मुंबई भेटायचे चान्स जास्त आहे, कारण की वॅकन्सी आपल्या इकडे जास्त आहे आणि आपल्या इकडे वॅकन्सी कंटिन्युअस तयार होत राहते. बरोबर. तुम्ही जसं बघितलं असेल ऑल ओव्हर इंडिया जी वॅकन्सी येते ना, त्याच्यामध्ये मुंबईची वॅकन्सी किंवा महाराष्ट्राची वॅकन्सी जास्त राहते. करेक्ट. असं का होतं, कारण की आपल्या इकडे मुलं सिलेक्ट होऊन येतात, नॉर्थचे मुलं असतात ते एकदा इकडे सिलेक्ट झालं का ते बघतात महाराष्ट्राचं वातावरण, त्यांना हे एक डोक्यात येतं की आपण लाईफ टाइम तर इथे राहू नाही शकत. करेक्ट आहे. आपल्याला एखादी पोस्ट काढून आपल्याला नॉर्थला जायचं आहे. नॉर्थला कट ऑफ जास्त असतो, आपल्या इकडे कट ऑफ कमी लागतो. हा एक ऍडव्हान्टेज आहे, कट ऑफ कमी लागतो, आपल्या इकडे कमी वॅकन्सी जास्त आहे. कारण मॅक्सिमम जे मुलं आहेत ते नॉर्थचे भरणारे आणि ते नॉर्थ प्रिफरन्स देतात. हे ऍक्च्युअली हे असे मिसकन्सेप्शन्स फार आहेत महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये की SSC आलं म्हणजे मग महाराष्ट्रात जॉईनिंग मिळणार नाही, बाहेर मिळेल जॉईनिंग. एक्झाम मध्ये खूप ट्रान्सपरन्सी नाही. याच्याबद्दल पण एक मला तुमचं मत जाणून घ्यायचं की ट्रान्सपरन्सी बद्दल. ट्रान्सपरन्सी जसं मी एक्झाम दिली आहे, मी 2 पोस्ट काढले, जसं टॉपचे पोस्ट आहे दोन्ही पण, तर मला तर एवढं वाटतं की ट्रान्सपरन्सी आहे. आणि तेवढं जसं स्कॅम तर आपण डायरेक्टली म्हणू नाही शकत की पूर्ण स्कॅम असेल, पण माझ्या लेवलनं मला तर वाटतंय, जसं मी पण बघितलंय माझ्यासोबतचे सिलेक्टेड नॉर्थचे जे मुलं आहे ते अजून पण तिकडे जाण्यासाठी प्रिपरेशन करताय. बरं, म्हणजे इथे जॉईन आहेत, त्यांना तिकडे जायचंय. जर ट्रान्सपरन्सी नसती, जर त्याच्यामध्ये स्कॅम असते तर मग त्यांना प्रिपरेशन का केलं असतं. करेक्ट आहे. त्याच्यात लागले पैसे भरून ते तिकडे जाऊ शकले असते, पण अजून पण ते मी बघतो की ते अजून पण प्रिपरेशन करताय. आणि तुमचं झालं जरा सिलेक्शन? माझं स्वतःचं सिलेक्शन झालंय, रेल्वे नंतर SSC झालंच आहे माझं पण. तर हे सगळे मिसकन्सेप्शन आहेत. म्हणजे ऍक्च्युअली काय होतं की आम्ही पण खूपदा सांगतो विद्यार्थ्यांना, पण कसं होतं की कुणीतरी 100तून 1-2 लोक असतात निगेटिव्ह बोलणं, याच्यातून जे पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना पण थोडंसं माइंड डायव्हर्ट होऊन जातं, ते डायल्यूट होऊन जातं. त्यामुळे हे प्रश्न असे विचारावे असे मला वाटले की, आणि ऍक्च्युअली या राईट थिंग्स किंवा जे प्रॉपर इन्फॉर्मेशन हे विद्यार्थ्यांना मिळत नाही बरेचदा, प्रॉपर गायडन्स ज्याला आपण म्हणतो. तर तेच आपलं एक हे आहे की उद्देश आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रॉपर हे मिळावं. आता आपण रेल्वेमध्ये बघूयात, इथे रेल्वेमध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज असतात बरं? तसं तर मागच्या वेळेस आपण चंदन साबळेंचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्ही ओळखता चंदनला, तर त्यांनी बऱ्यापैकी सांगितलं, पण स्टील आणखी आम्हाला रेल्वेमध्ये बघा, जसं की स्टेशन मास्टर ही पहिली पोस्ट, त्याच्यानंतर
कमर्शियल अप्रेंटिसशिप म्हणून एक पोस्ट असते, तिचं लोकेशन एनटीपीसीच्या माध्यमातून होणार आहे. हां, एनटीपीसीच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामध्ये टीसीची पोस्ट असते, त्याला डायरेक्टली रेल्वेच्या लँग्वेजमध्ये सिनियर कमर्शियल क्लर्क म्हणतात, बरोबर, किंवा ज्युनियर कमर्शियल क्लर्क असं नाव दिलंय त्याला. त्याच्यानंतर सिनियर क्लर्क, ज्याची की ऑफिस पोस्टिंग राहते, जसं की माझं 10 ते 5 आहे, त्यांना पण 10 ते 5 ऑफिसमध्ये क्लर्कचं काम राहणार. सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क हे असे पोस्ट राहणार. त्याच्यानंतर ट्रेन क्लर्क म्हणून एक त्याच्यातली खालची पोस्ट जी आहे ट्रेन क्लर्क, जी की 12वी बेसिसवर राहते एनटीपीसी मध्ये. तशा पोस्ट आहे एनटीपीसी मध्ये. अच्छा, 10वी बेसिसवर जीडी आहेच. हो, ग्रुप सी आणि ग्रुप डी. हो, 10वी बेसिसवर ग्रुप डी ची आहे. हां, आणि एनटीपीसी ग्रॅज्युएशन आणि 12वी. एसएससी तून आणखी काही पोस्ट आहेत, जसं दिल्ली पोलीस वगैरे आहे, किंवा मग आणखी तुमचं सीपीओ म्हणतो. त्यानंतर सिलेक्शन पोस्ट नावाची सिलेक्शन पोस्ट आहे. परत एसएससी जीडी पण एक असतं. हो, जीडी पण एक जनरल ड्युटीची पोस्ट. जनरल ड्युटीची पोस्ट. त्याच्यामध्ये तर भरपूर वॅकन्सी निघतात. एक वेळेस 55,000 वॅकन्सी निघाल्या होत्या, कधी 40,000, ह्या अशा वॅकन्सी. लास्ट इयरला मला 2 वर्षापूर्वी ॲडव्हर्टाइजमेंट 70,000 वॅकन्सीची एक ॲडव्हर्टाइजमेंट मोठी येऊन गेली. हो, आली होती एकदा. आणि ज्यांना डिफेन्स मध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे जीडी. बरोबर, जे लोक आर्मीची तयारी करतात, आर्मी पोलीस भरतीची जी तयारी करतात त्यांच्यासाठी हे जीडी एक चांगलं ऑप्शन आहे. वॅकन्सी पण जास्त राहते. यांची पोस्टिंग पण तुमच्या डिपार्टमेंटला होते ना? हां, यांची पोस्टिंग पण, जसं पोर्टला कोणाची पोस्टिंग होणार, जसं JNPT पोर्ट आहे मुंबईमध्ये, तिकडे कोणाची पोस्टिंग होणार, तर ह्या वे मध्ये त्यांची पोस्टिंग राहते. बरं, आता ठीक आहे, आपण या ऑपॉर्च्युनिटी समजून घेतल्या, तर एकदा मला हे सांगा ना, की एखादा नवीन विद्यार्थी, एकदम नवीन ज्याचं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा ग्रॅज्युएशन झालंय, त्याने बँकिंग ची तयारी करायची तर आम्ही सांगतो, पण त्याने SSC ची तयारी करायची स्पेशली, तर नेमकं कसं केलं पाहिजे, काय त्याचा वे ऑफ बिईंग असला पाहिजे, आणि टेंटेटिव्हली या सगळ्या प्रोसेसला किती वेळ लागतो तुमच्या हिशोबाने? प्रोसेस जर बघितलं तुम्ही, प्रॉपरली एखाद्याकडून गाईड घेत असणार, ज्याच्याकडे व्यवस्थित रिझल्ट आहे, किंवा ज्याला माहीत आहे प्रॉपरली, त्याच्याकडून तुम्ही जर गायडन्स घेतलं तर 1.5 ते 2 वर्षामध्ये तुम्ही आरामात SSC क्रॅक करू शकता. सहज पास होऊ शकता. हां, सहज पास. सिलेबस शिकायला टेंटेटिव्हली किती वेळ लागतो? 6 महिने. 6 महिने. 6 महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जातो सिलेबस बऱ्यापैकी. कारण मी स्वतः 6 महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट केलेला आहे. बरोबर, 6 महिन्यात कम्प्लीट होऊन जातो बऱ्यापैकी. बरं. आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस तुमची. हां, त्यानंतर मॅथ्सला तर प्रॅक्टिसच लागते कंटिन्यू, कारण की तुम्ही कन्सेप्ट शिकले, पण कन्सेप्ट म्हणजे क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये येणार त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे, त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. इव्हन असं आहे की बँकिंगपेक्षाही कमी प्रॅक्टिसवर पण तुम्ही SSC सहज पास होऊ शकता, कारण बँकिंगमध्ये टाइम कमी असतो आणि नंबर ऑफ क्वेश्चन जास्त असतात. SSC मध्ये तो पण एक पोर्शन आहे की चला ठीक आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स, बेनिफिट आहे, टायमिंग भरपूर आहे. बरं, आणि जसं मी म्हणतो की एक नवीन विद्यार्थी आहे, मग त्याने एका चांगल्या व्यक्तीकडून किंवा चांगल्या क्लासकडून गायडन्स घेतलं पाहिजे, किंवा मग जो पण सिलेक्टेड झालेला विद्यार्थ्याकडून गायडन्स घेतला पाहिजे. या प्रोसेसला 1.5-2 वर्ष लागतात. 1.5 ते 2 वर्ष. बरं, ही जी पूर्ण प्रोसेस आहे, जसं तुम्ही SSC CGL कुठली दिली होती? 2022 दिली होती. 22 आणि मग तुमचं सिलेक्शन केव्हा झालं? फायनल जॉईनिंग तुमच्या केव्हा? मला 23 मध्ये जॉईनिंग भेटली. म्हणजे विदिन 1.5 इयर मध्ये हे सगळं प्रोसेस संपून जाते. अगोदर कसं होतं की त्याच्यामध्ये आणखी एक पूर्ण मिसकन्सेप्शन आहे की SSC म्हणजे खूप वेळ लागतो. नाही, मी 22 ची CGL दिली आणि 23 मध्ये मला पोस्टिंग भेटली. ऑलमोस्ट 1.5 वर्षामध्ये सगळं तुमच्या हातात पोस्टिंग होते. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. बरोबर, आधी होत होतं लेट, पण आता कसं झालंय, मुलं एक तर ट्विटर कॅम्पेन करतात, थोडं लेट झालं की लगेच SSC वर तो प्रेशर येतो. ते पुन्हा आंदोलन मिनिस्ट्रीमध्ये मुलं मेसेज करतील, त्यामुळे कसं झालं की इकडं मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंटचं जास्त फोकस आला SSC. तर आता एकतर वॅकन्सी पण जास्त निघत राहते SSC मध्ये, आणि एक्झाम पण फास्ट होत आहे आता. बरोबर, लगेच जॉईनिंग भेटते फास्ट. आता SSC CGL ची तयारी 6 महिन्यापासून अगोदर सुरुवात केली म्हणजे बऱ्यापैकी सिलेक्शन होऊनच जातं, असं तुमचं म्हणणं आहे? हो. बरं, चालेल. अजिंक्य, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणखी एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी फक्त आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज देताल? माझं हे मेसेज आहे की तुम्ही स्टार्ट केलंय, तुमचं डिसिजन घेतलंय, तर त्याच्यावर ठाम राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. सक्सेस भेटतं. मी एक एव्हरेज स्टुडंट होतो 10वी पर्यंत, मी एक एव्हरेज स्टुडंट राहिलो. त्यानंतर मी डिसाईड केलं की लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज भेटला, मी मेहनत केली. त्यानंतर डिसाईड केलं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा आहे. तर मी एव्हरेज स्टुडंट असून सुद्धा कन्सिस्टन्सीनं अभ्यास करत गेलो आणि माझ्या डिसिजनवर क्लिअर राहिलो की आपल्याला गव्हर्नमेंट जॉब SSCचा घ्यायचा आहे. तर माझं एवढं म्हणणं आहे की कन्सिस्टन्सी ठेवा आणि जे तुमचं डिसिजन आहे त्याच्यावर ठाम राहा, तर तुम्ही आरामात एक्झाम क्रॅक करू शकता.
फायनली आपण जे डिसाईड केलंय हम्म. त्याच्यावर ठाम राहिलं पाहिजे हो. असं त्यांचं म्हणणं आहे. हा. बाकी टाइम लागतो या सगळ्या प्रोसेसला. ऑफकोर्स हा. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताय तर थोडासा टाइम लागतो. चालेल अजिंक्य, खूप खूप धन्यवाद तुमचे. SSCची तयारी करणारे किंवा रेल्वेची तयारी करणारे जे इच्छुक विद्यार्थी, त्यांना मी अगोदरही सांगितलं की आपण एक स्पेशल डेडिकेटेड यूट्यूब चॅनल जे आहे हे सारथी SSC रेल्वे नावाने स्टार्ट केलं आहे ऑलरेडी. तर याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर डेफिनेटली जॉईन करून ठेवा. या व्हिडिओची पण काही पोर्शन्स महत्त्वाचे पोर्शन्स जे आहेत ते तुम्हाला तिथं बघायला मिळतील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आणि यानंतरही सर आपल्या संपर्कात आहेच. जेव्हाही तुम्हाला वाटलं की त्यांच्यासोबत बोलायचं तर आपण डेफिनेटली बोलू शकतो. स्पेशली SSCची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या संपर्कात जाऊ शकतात आणि डेफिनेटली एक करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही याचा विचार केला पाहिजे. बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी तर आहेतच, पण सोबत बँकिंग सोडूनही आणखी काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टीम सारथी जे हे अवेअरनेस जे आहे हे करते. तर यासाठी विद्यार्थ्यांना बाकी तुमची जी तयारी करणारे भाऊबंद आहेत किंवा मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत पण डेफिनेटली ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या यूट्यूब पॉडकास्टसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.